नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. निमित्त आहे सुंदर मी होणार या नाटकाच्या पुनरुज्जीवनाचं. पु ल देशपांडे लिखित, राज देशपांडे दिग्दर्शित हे नाटक रंगभूमीवर येते आणि या नाटकात एक महत्वाची व्यक्तिरेखा साकारणारा कलावंत विराजच आज माझ्यासोबत आहे. नमस्कार विराज. नमस्कार. तुझं स्वागत आहे. आणि मुंबई पुणे मुंबई असा प्रवास करत पुण्यावरनं मुंबईला तू आलेला आहे सुंदर मी होणारच्या निमित्ताने. काय सांगशील तुझ्या व्यक्तिरेखेबद्दल? पहिली गोष्ट म्हणजे 12 जून 2000 साली पुलं गेले आणि त्या दिवशी माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. सो पुण्यामध्येच आम्ही होतो आणि माझ्या शाळेचा पहिला दिवस होता. आणि कट टू आजचा दिवस म्हणजे काही दिवसांपूर्वी मी या नाटकाच्या वाचनाला म्हणून आलो होतो आणि मला कल्पनाच नव्हती. आणि वाचन झालं आणि सर म्हणली ये उद्यापासून तालमीला. सो सिलेक्शन झालं. यस, राजेश सर मला म्हणली ये उद्यापासून तालमीला. सो सिलेक्शन झालं आणि मी फक्त ऑडिशनच्या उद्देशाने पुण्यातनं आलो होतो. मग पटकन सगळं सामान इथे मागवून घेतलं आणि मग तालीम सुरू झाली. आणि कॅरेक्टर बद्दल बोलायचं झालं तर प्रताप राजे नावाची भूमिका मी करतोय. फारच इंटरेस्टिंग. तर पुलंच्या नाटकामध्ये कुठलं तरी काम करायला मिळणं हीच खूप मोठी गोष्ट आहे. त्यातनं राजेश सर आणि बाप्पा सर सगळेच दिग्गज लोक आहेत आणि त्यांच्यामध्ये काम करायला मिळणं म्हणजेच माझ्यासाठी खूपच मोठी गोष्ट आहे. आणि खूप छान शिकायला मिळालं. तालमी दरम्यान गोष्टी नवीन नवीन कळल्या, किस्से ऐकायला मिळाले. सो खूप मज्जा आली. तू पुण्याला नाटकांमध्ये कामं केलेली आहेस. तुझ्या इतर भूमिकांबद्दल पण थोडक्यात सांग. पुण्याला प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन म्हणून जी संस्था आहे त्यांच्याकडनं मी काम केलेलं आहे. त्यानंतर पुण्यामध्ये पुरुषोत्तम फिरोदिया या कॉम्पिटिशन्स होतात तिथे मी काम केलेलं आहे. आणि आता रिसेंटली कुमार सोनी सरांचं राष्ट्रग्रंथ जे नाटक होतं त्यामध्ये मी 4 भूमिका एकाच नाटकात बजावल्या होत्या. सो त्यानंतर हे काम करायला मिळणं म्हणजे मी स्वतःचं भाग्यच समजतो. खरं आहे. सो ही भूमिका मला खूपच आवडली आहे आणि एवढ्या जुन्या काळातली ही भूमिका मला करायला मिळतेय ते पण एवढ्या मोठ्या लोकांसोबत. फारच छान वाटतंय. त्यामुळे तुला शुभेच्छा तुझ्या करिअर करता. आणि बाकी काय उपक्रम चालू आहे? हा, मी म्हणजे ऍड्स, बाकी शूट्स वगैरे पण चालू असतात. मी व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट पण आहे. सो मी कार्टून डबिंग पण करतो, ऍड्सला आवाज देतो आणि अशा गोष्टी चालू असतात छोट्या मोठ्या. कार्टून डबिंग करतोस तर आज आमच्या प्रेक्षकांना काहीतरी ऐकू ना. म्हणजे मी अनेक प्रकारचे वेगवेगळे आवाज काढतो. सो मी काढून दाखवतो काही आहे. तुम्ही सगळे कसे आहात? आज मला तुम्हाला भेटून खूप आनंद झाला. आणि 12 जूनला पुण्यामध्ये तुम्ही आमचं नाटक बघायला नक्की यायचं. थँक्यू. क्या बात आहे, क्या बात आहे. लवकरच मी पॉडकास्ट घेऊन येणार आहे तर त्याकरता तुझे हे वेगळे वेगळे जे टप्पे आहेत ते आपण घेऊन पुन्हा एकदा भेटू. येस, आम्हाला वेळ नक्की. हो, नक्की. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.